पुढची एक महत्त्वाची बातमी पाहूया। आधारवाडी कारागृहाच्या किचनमध्ये आग लागली आहे। आग लागल्यामुळे 2 कैदी जखमी झाल्याची माहिती मिळते। तारक गाझी आणि आसिफ सिंधू या दोघांना उल्हासनगर इथल्या सेंट्रल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे। तत्पूर्वी एक महत्त्वाची बातमी पाहूया। डोंबिवलीचे शिवसेना शिंदेगडाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण झाली आहे। न्यायाधीश कातकडे यांनी आदेश राखून ठेवलेला आहे। रमेश म्हात्रे त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये स्वतः गेले नव्हते, त्यांना बोलावलं गेलं होतं। काही गुन्हा करण्याचा त्यांचा उद्देश नव्हता। जे काही घडलं ते दुर्दैवी आहे असं म्हात्रेंच्या वकिलांना म्हटलंय। त्यांची तब्येत खराब असते, त्यामुळे मेडिकल ग्राउंडवर आणि त्यांचं वय पाहता त्यांना जामीन मिळावा असंही वकिलांनी म्हटलेलं आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अमजद खान यांच्याकडून। अमजद, काय नेमकं घडलं आजच्या सुनावणी दरम्यान? हेमाली, शिवसेना शिंदेगडाचे नगरसेवक रमेश म्हात्रे हे सध्या जेलमध्ये आहेत। मात्र त्यांच्या जामिनावर आता थोड्या वेळापूर्वी जी सुनावणी आहे ती पूर्ण झाली आहे। जे न्यायाधीश के.एस. कातकडे यांच्या समोर ही सुनावणी होती। रमेश म्हात्रे यांच्या बचाव वकील यांच्याकडून युक्तिवाद करण्यात आला की कशा प्रकारे त्या दिवशी जे काही प्रकरण घडलं ते दुर्दैवी आहे। मात्र या प्रकरणा मागे काही त्यांचा उद्देश नव्हता। जे काय झालं ते चुकीच्या पद्धतीने घडलं। मात्र त्या दिवशी त्यांना बोलावण्यात आले होते, त्यामुळे ते गेले होते। त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे। 18 प्रकरण त्यांच्यावर आहेत, तर त्या 18 पैकी जास्त प्रकरण हे त्यांचे सुटले आहे आणि मेडिकल ग्राउंड आणि त्यांच्या वय पाहता त्यांना जामीन मिळावा अशी मागणी बचाव पक्ष वकिलांनी केली आहे। सध्या 10 ते 15 मिनिटात या जो सुनावणी झाली आहे यावर जे न्यायाधीश के.एस. कातकडे यांनी आदेश सध्या राखून ठेवला आहे। 10 ते 15 मिनिटात ते आदेश देणारे नक्की रमेश म्हात्रे यांच्या जेलचा मुक्काम वाढतोय की त्यांना जामीन मिळते हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे। नक्की, धन्यवाद अमजद, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।